प्राणस्पंदाच्या निरोधाचे एकूण 18 उपाय श्री वशिष्ठांनी या सर्गामध्ये सांगितलेले आहेत. त्या 18 उपाय कोणते ते आपण काल बघितलेलं आहे. आणि त्यापैकी कोणत्याही उपायाची, एका उपायाची किंवा काही उपायांची जेव्हा साधक दीर्घकाल साधना करत राहतो, सातत्यानं दीर्घकाल दृढ साधना करत राहतो, त्यावेळी प्राणस्पंदाचा निरोध होतो. आणि प्राणस्पंदाचा निरोध झाल्यामुळं मग चित्तस्पंद थांबतो. म्हणजे चित्तात खळबळ होणं, हालचाल होणं हे थांबतं. चित्तस्पंद थांबला की त्यामुळं संसाराचा ज्वर उतरतो. म्हणजेच हा संसार हा आभासी आहे, असत आहे, हे त्या साधकाला कळतं. म्हणजेच संसाराचं मिथ्यत्व जे आहे ते लक्षात येतं आणि जगताची सतरूपी जी भ्रांती होत असते माणसाला, ती भ्रांती नष्ट होते. असं श्री वशिष्ठ याप्रमाणे सांगतायत, इथे सांगतायत. आता याच्यासाठी त्यांनी काही उपमा इथं दिलेल्या आहेत, की ज्याप्रमाणे पुष्प हे सुगंधाचा आधार आहे, बर्फ हे शुभ्र वर्णाचा आधार आहे, त्याचप्रमाणे प्राणरूपी रस हा चित्ताचा आधार आहे आणि तो चित्ताहून भिन्न नसतो. म्हणजे प्राण आणि चित्त हे एकत्रच असतात, ते एकमेकाहून भिन्न नसतात. जसं पुष्प हे सुगंधाचा आधार आहे, बर्फ हे शुभ्र वर्णाचा आधार आहे, तसं प्राण हा चित्ताचा आधार आहे. आणि या अंतर्गत प्राणवायूच्या स्पंदामुळे संकल्प करण्यास उत्सुक झालेली जी संवित कला असते तिलाच चित्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणवायूच्या स्पंदामुळे, म्हणजे प्राणवायूच्या हालचालीमुळे संकल्प करण्यास उत्सुक झालेली जी संवित कला असते, संवित कला याचा अर्थ संवेदना, तर या संवेदनेलाच चित्त असं म्हटलेलं आहे. कारण ज्या काही संवेदना असतात, संकल्प असतात, विकल्प असतात, विचार असतात, ते सगळे चित्तामध्ये निर्माण होत असतात. ज्याप्रमाणे पाण्याच्या हालचालीमुळे लाटा उत्पन्न होतात. म्हणजे एखादं शांत सरोवर आहे की जिथं पाणी स्थिर आहे, पण त्याच्यामध्ये आपण जर एखादा खडा टाकला तर काय होतं की लगेच तरंग उत्पन्न होतात, लाटा उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळं काय होतं, भोवरे सुद्धा उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे प्राणस्पंदापासून चित्तस्पंद उत्पन्न होते. म्हणजे श्वासात हालचाल झाली, प्राणामध्ये हालचाल झाली की त्यामुळं चित्तामध्ये सुद्धा हालचाल होते. म्हणून प्राणस्पंदापासून चित्तस्पंद उत्पन्न होतो आणि पुढे या चित्तस्पंदापासून विषयाकार वृत्ती निर्माण होतात आणि त्या विषयाकार वृत्तीमुळे जगताची भ्रांती निर्माण होते. म्हणजेच प्राणवायूचं जे हालचाल आहे, प्राणवायूचं जे चलनवलन आहे, ते जर बंद झालं तर प्राणस्पंदाचा निरोध होतो आणि चित्तस्पंद सुद्धा आपोआप शांत होतो. जसं सूर्यप्रकाश बंद झाला की सगळे व्यवहार जे आहेत किंवा जे काही सगळे लोक जे काम करत असतात, जे काही उद्योग करत असतात, ते थांबतात. म्हणजे सूर्यप्रकाश बंद झाला, अंधार झाला की लोकव्यवहार शांत होतात, बंद होतात. त्याप्रमाणे चित्तस्पंद शांत झाला की संसार निश्चयाने लयाला जातो, विलीन होतो. म्हणजेच संसारातलं मिथ्यत्व जे आहे ते माणसाला कळतं, असं श्री वशिष्ठ इथं सांगतायत. आणि प्राणस्पंद हे मनाचं किंवा चित्ताचंच एक रूप आहे आणि या मनाच्या योगाने संसाराचा भ्रम उत्पन्न होत असतो. परंतु जर अभ्यास केला, अभ्यासाच्या योगानं ते मन पुन्हा एकदा आत्म्याच्या ठिकाणी लीन होतं. अभ्यास म्हणजे काय, तर योगाभ्यास, योग साधना. तर याच्या योगानं मन हे आत्म्याच्या ठिकाणी लीन होतं. म्हणजेच विषयाकडे धावणारं जे मन आहे ते बहिर्मुख असतं, ते विषयापासून दूर होतं आणि अंतर्मुख होतं आणि आत्म्याच्या ठिकाणी लीन होतो. आणि त्यामुळं काय होतं, आत्मसाक्षात्कार होतो आणि ही जगताची भ्रांती नष्ट होते, असं इथं श्री वशिष्ठ सांगतायत. तेव्हा प्राण आणि मन यांचा संबंध स्पष्ट करा किंवा प्राण आणि मन यांचा संबंध हे सुद्धा टिपालेहामध्ये येऊ शकतं. तर त्यामध्ये हे सगळं मी आता जे सांगितलं ते लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की अभ्यास करायला सांगितलेला आहे. चित्तस्पंद शांत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलेला आहे. तर तो अभ्यास का करायचा, कशासाठी करायचा, तर
अभ्यासाचं महत्व योग वसिष्ठांनी इथं सांगितलेलं आहे. तर अभ्यासाचं काय महत्व आहे, की संसार चक्र भेदण्यासाठी, त्या संसार चक्रातून किंवा संसाराच्या मायाजालातून बाहेर पडण्यासाठी प्राणस्पंदाचे निरोधाचे 18 उपाय इथे महर्षींनी सांगितलेले आहेत. तर त्यापैकी कोणत्याही उपायाचा निरंतर सातत्यानं अभ्यास करणं हे आवश्यक आहे. आणि अभ्यास इथं करणं का आवश्यक आहे, हे अभ्यासाचं महत्व सुद्धा इथं सांगितलेलं आहे. आता महर्षी पतंजलींनी पातंजली योगसूत्रामध्ये सुद्धा अभ्यासाचं महत्व सांगितले. एक त्याच्या संबंधात एक सूत्र आहे. आठवतंय का कुणाला? अभ्यासाचं महत्व सांगणारं किंवा अभ्यास कसा असला पाहिजे, या संदर्भात महर्षी पतंजलींनी कोणतं सूत्र सांगितलंय? अभ्यास सतुदीर्घ वैराग्य अभ्यास. नाही, ते वैराग्याचं. अभ्यास कसा पाहिजे तर हा, सतुदीर्घ सतुदीर्घ काल दीर्घकाल नैराश्य नैरंतर सत्कारा सत्कारा सेवितो सेवितो दृढभूमी. दृढभूमी ही. तर अभ्यास कसा असायला पाहिजे? सतुदीर्घ काल म्हणजे अभ्यास हा दीर्घकाळ केला पाहिजे. थोड्या काळापुरता करून थांबलं नाही पाहिजे. तर दीर्घकाळ अभ्यास करत राहिलं पाहिजे. नैरंतर्य म्हणजे अभ्यास हा निरंतर खंड न पडता चालू ठेवला पाहिजे. मध्येच अभ्यास करायचा, मध्येच खंड पडायचा, मध्येच पुन्हा चालू करायचा, तर असं असं काही उपयोगाचं नाहीये. तर अभ्यास हा निरंतर म्हणजे कोणत्याही प्रकारे खंड न पाडता केला पाहिजे. नंतर सत्कारा सेवितो म्हणजे अभ्यास हा कोणीकडनं करायचं म्हणून करायचं असं नाही केलं पाहिजे किंवा वैतागून नाही केलं पाहिजे. तर अभ्यास हा सन्मानानं आणि गौरवानं केला पाहिजे. आणि दृढभूमीही म्हणजे त्यामध्ये दृढ असलं पाहिजे. त्याचा कंटाळा करून किंवा त्यामध्ये आळशीपणा करून अभ्यास होणार नाही. तर अशा प्रकारे श्री वसिष्ठांनी जे 18 उपाय सांगितले त्यातल्या कुठल्याही एका उपायाचा अशा प्रकारे निरंतर अभ्यास हा करायचा आहे. तरच प्राणस्पंद शांत होईल आणि चित्तस्पंद सुद्धा शांत होईल आणि चित्त अंतर्मुख होईल असं त्यांनी सांगितलंय. तर प्राणायामाचा आता हे अभ्यास जो काही करायचा आहे तो कसा करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, तर त्यांनी पहिलं सांगितलंय की प्राणायामाचा अभ्यास. तर प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा, तर भ्रूमध्य, नासिकाग्र किंवा कंठाग्र याच्यापासून 12 अंगुलावर असलेलं जे तालुस्थान आहे, या ठिकाणी दृढ अभ्यासाने प्राणाचा निरोध करावा. म्हणजेच खेचरी मुद्रा करावी. तालुस्थानाच्या ठिकाणी जीभ न्यायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, की खेचनी मुद्रेमुळं प्राणस्पंदाचा निरोध होतो. आता इथे सुद्धा त्यांनी काही उपमा दिलेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे पर्वतावरून कोसळणारी नदी खाली जमिनीवर उतरून दूर अंतरावर शांतपणे वाहू लागते. म्हणजे पर्वतावरून जेव्हा एखादं पाणी कोसळत असतं, उदाहरणार्थ धबधबा म्हणा किंवा नदी म्हणा, जेव्हा पर्वतावरून खाली कोसळते त्यावेळी ती अत्यंत वेगानं कोसळते. काही अंतर ती वेगानंच वाहते, परंतु काही अंतरानंतर पुढे मात्र दूर अंतरावर गेल्यानंतर तीच नदी किंवा तेच पाणी शांतपणे वाहू लागतं. ज्याप्रमाणे पर्वतावरून कोसळणारी नदी खाली जमिनीवर उतरून दूर अंतरावर गेल्यानंतर शांतपणे वाहू लागते, त्याप्रमाणे या प्राणायामाच्या अभ्यासानं प्राण हा स्थिर होतो. आणि या अभ्यासाचं फळ काय, तर ज्याची जशी इच्छा आहे तसे फळ त्याला प्राप्त होते. आता इथं साधकाची काय इच्छा आहे, तर मनाला विषयांपासून दूर करायचे आणि त्याला अंतर्मुख करायचे, आत्म्याच्या ठिकाणी लीन करायचे. तेव्हा जेव्हा या अभ्यासानं प्राण स्थिर होतो त्यावेळी त्याची साधकाची जशी इच्छा असते तसे त्याला फळ प्राप्त होतं. उदाहरणार्थ समजा मुमुक्षूला मोक्षाची इच्छा असते तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्याला भोगाची इच्छा असते त्याला भोग प्राप्त होतात. ज्याला जे काही भोगायचे आहेत त्याप्रमाणे तसे त्याला भोग प्राप्त होतात. त्याला भोग सिद्धी असं म्हटलं जातं. तर एक झालं प्राणायामाचा अभ्यास. दुसरं म्हणजे खेचरी अभ्यास. म्हणजे वारंवार आणि पुष्कळ दिवस दीर्घकाळ अभ्यास करून म्हणजे सतत प्रॅक्टिस करून करून तालू मुलाच्या ठिकाणी असलेल्या इंद्रयोनी नामक घंटेला जिव्हेच्या टोकाने स्पर्श करीत राहण्याचा अभ्यास करावा. असा खेचरीचा अभ्यास इथे यांनी सांगितलाय. आणि या अभ्यासामुळे काय होईल, की ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राणवायू स्थिर होऊ लागतो
आणि ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राणवायू स्थिर झाल्यामुळं विषयाकार प्रवृत्ती जे आहेत म्हणजे सतत चित्त हे विषयाकडे धावत असतं आणि त्याला विषयाकार वृत्ती प्राप्त होत असतात, तर ते विषयाकार प्रवृत्ती ज्या आहेत त्या कमी कमी होत नाहीशा व्हायला लागतात. आणि त्यामुळं काय होतं की संसाराचा ज्वर कमी होतो, म्हणजे संसाराकडं जी ओढ असते चित्ताची ती कमी कमी व्हायला लागते आणि चित्त हे शांत होऊ लागतं. आणि चित्त शांत झालं की मग ते एकाग्र होतं आणि आत्म्याकडे वळतं, आत्म्यामध्ये लीन होतं. तर प्राणायामाचा अभ्यास, खेचरीचा अभ्यास आणि तिसरा उपाय काय सांगितलाय तर ध्यानाचा अभ्यास. इथं त्यांनी ध्यानाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. म्हणजे ध्यानाच्या ज्या निरनिराळे प्रकार आहेत, चक्रीय ध्यान आहे किंवा मंत्र ध्यान आहे, असे ध्यानाचे जे निरनिराळे जे प्रकार आहेत, तर त्या प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास निरंतर करायला सांगितलेला आहे. ध्यानाच्या अभ्यासामुळे काय होतं की ध्यान जर दीर्घकाळ ध्यान जर लागलं की मग माणूस हा तो साधक हा समाधीकडे जायला लागतो. म्हणजे समाधीच्या निरनिराळ्या अवस्था उत्पन्न होतात आणि मग समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर योग्याला निरनिराळ्या सिद्धी प्राप्त होतात आणि तो आध्यात्मिक मार्गावर पुढे प्रवास करायला लागतो. म्हणजे ध्यानाचा अभ्यास केल्यामुळं काय होतं की ध्यानाच्या अभ्यासामुळं तो हळूहळू एक एक पायरी समाधीच्या अवस्थेमध्ये एक एक पायरी समाधीच्या अवस्थेकडे जायला लागतो आणि जेव्हा त्याला समाधी लागते तेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धींचा वापर सुद्धा आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठीच त्या साधकानं करायचा आहे. त्यामुळं मग तो पूर्णपणे त्याला आत्मसाक्षात्कार होऊन तो जीवनमुक्त होऊ शकतो. नंतर चौथा जो प्रकार सांगितलेला आहे अभ्यासाचा तो म्हणजे स्वरूपाचा अभ्यास. स्वरूपाचा अभ्यास म्हणजे काय? स्व म्हणजे आपण स्वतः, म्हणजेच आपला आत्मा. तर आत्म्याचा अभ्यास, स्वरूपाचा अभ्यास म्हणजे थोडक्यात आत्म्याचा अभ्यास. तर स्वरूपाचा दृढ अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. स्वरूपात हॅलो, काही शंका आहे का? स्वरूपाचा दृढ अभ्यास केल्यामुळं काय होतं की प्राणस्पंद शांत होतो आणि त्यामुळं मनाचा नाश होतो. मनाचा नाश होतो म्हणजे काय? मनामध्ये उत्पन्न होणारे जे संकल्प विकल्प असतात किंवा विषयाकार वृत्ती ज्या असतात त्या नष्ट होतात. चित्तस्पंद शांत होतो आणि पुरुषाच्या अंतर्यामी सुख प्राप्त होऊन तो आत्म्यामध्येच रममाण होतो. म्हणजेच विषयाकार वृत्ती नष्ट झाल्यामुळं त्याचं मन जे आहे ते अंतर्मुख होऊन आत्म्याकडे वळतं आणि आत्म्यामध्येच लीन होतो, तो आत्म्यामध्येच रममाण होतो. त्यानंतर तो शोकरहित होतो. शोकरहित होतो. आता सगळं चित्तस्पंद शांत झाल्यामुळं मन अंतर्मुख झालेलं आहे. त्यामुळं बाहेरच्या जगातले जे काही जगामधले जे काही विषय आहेत ते त्याच्या दृष्टीनं नष्ट झालेले आहेत. आता बाहेरच्या विषयांमध्येच सगळं सुख आणि दुःख आहे, पण बाहेरच्या विषय सगळे त्याच्या दृष्टीनं नष्ट झालेले आहेत. तो आत्म्यामध्ये लीन झालेला आहे. त्यामुळं काय होतं तो शोकरहित होतो आणि त्यामुळं त्याला संसाराचा भ्रम जो आहे तो त्रास देत नाही. संसाराचा भ्रम हा नष्ट होतो आणि मनुष्य आत्म्यामध्ये लीन होणं, शोकरहित होणं, संसाराचा भ्रम नाहीसा होणं हीच निर्वाण स्थिती आहे. आणि म्हणूनच हे श्रीरामा तू अभ्यास योगाच्या मार्गाने जा, अभ्यास योग आचरण कर, असं महर्षी वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. त्याच्यामुळं ही जगताची भ्रांती जी आहे ती नष्ट होईल. तर अभ्यास योगामध्ये 4 प्रकारचे अभ्यास त्यांनी सांगितलेले आहेत. एक म्हणजे प्राणायामाचा अभ्यास, खेचरीचा अभ्यास, स्वरूपाचा अभ्यास आणि ध्यानाचा अभ्यास. तर अभ्यासाचे महत्व यावर जर प्रश्न आला तर ह्या 4 मुद्द्यानुसार उत्तर लिहायचं आहे. कळलं? आता पुढची जी संकल्पना या सर्गामध्ये जी सांगितलेली आहे ती म्हणजे द्विविध हृदय. द्विविध हृदय म्हणजे काय? तर प्राणस्पंदामध्ये मुळे चित्तस्पंद उत्पन्न होतो, त्यामुळे विषयाकार प्रवृत्ती निर्माण होतात आणि असतरूपी जगाची सतरूपी भ्रांती निर्माण होते.
आणि ही भ्रांती नष्ट होण्यासाठी प्राणस्पंदाचे निरोध त्यांनी सांगितलेले आहेत, 18 उपाय सांगितलेले आहेत. आणि या अनुषंगानं या सर्गामध्ये द्विविध हृदय हा विषय किंवा ही संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे, की श्रीराम महर्षी वसिष्ठांना विचारतात, की हे महर्षी, या जगामध्ये स्थित असलेल्या प्राण्यांचं जे हृदय आहे ते खरं हृदय कोणतं? तसंच ज्या हृदयरूपी महान आरशामध्ये हे सर्व जग प्रतिबिंबित होतं ते हृदय कोणतं? तेव्हा वसिष्ठ म्हणतात, की दीर्घकाळपर्यंत हृदयाकाशात ध्यान केल्यामुळं चित्त हे वासना रहित होतं. म्हणजे दीर्घकाळपर्यंत हृदयाकाशात ध्यान केल्यामुळं प्राणस्पंदाचा निरोध होतो. प्राणस्पंदाचा निरोध झाल्यामुळे चित्तस्पंद शांत होतो आणि चित्तस्पंद शांत झाला की चित्त हे वासना रहित होतं आणि त्यामुळं चित्तस्पंद तर शांत होतोच, पण भ्रांती नष्ट होते आणि यालाच त्यांनी चिदाकाश ध्यान असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर हे जे हृदय आहे ते 2 प्रकारचं असतं असं वसिष्ठ सांगतात. म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये ही 2 प्रकारची हृदय असतात असं ते म्हणतात. पण या सगळ्या जीवांना कोणत्या हृदयाचा त्याग करावा आणि कोणतं हृदयाचा स्वीकार करावा हे जीवांना म्हणजेच प्राण्यांना कळत नाही. तर मनुष्याला मात्र याच्यासाठी बुद्धी दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी 2 हृदय आहेत आणि त्यातल्या कोणत्या हृदयाचा त्याग करायचा आणि कोणतं हृदय ग्राह्य धरायचं किंवा ग्रहण करायचं किंवा स्वीकारायचं हे प्राण्यांना कळत नाही. पण मनुष्याला हे कळण्यासाठी दिलेली आहे. तर त्या बुद्धीचा वापर करून त्या बुद्धीच्या योगानं मनुष्य समजू शकतो की कोणतं हृदय त्याज्य आहे आणि कोणतं हृदय ग्रहणीय आहे. तर ही 2 हृदय कोणती आहेत? तर एक म्हणजे हेय हृदय आणि दुसरं उपादेय हृदय. हेय हृदय म्हणजे काय? तर 3.5 हातांच्या मर्यादेनं युक्त असलेल्या या देहाच्या 2 बरगड्यांमध्ये डाव्या बाजूला जे मांसमय हृदय आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये हृदय नावाचा जो एक मांसल अवयव आहे त्यालाच हेय हृदय असं म्हणतात. म्हणजे हे जे शरीरामधलं जे भौतिक हृदय जे आहे, जे धडधडत आहे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, हे जे हृदय नावाचा जो अवयव आहे देहामध्ये, तर ते जे हृदय आहे त्याला हेय हृदय असं म्हटलं जातं. आणि हे जे हृदय आहे ते पेशींनी बनलेला एक अवयव आहे. परंतु हे प्राण्यांचं खरं हृदय नाही असं महर्षी म्हणतात. वक्षस्थळाच्या आत असणारं जे हृदय आहे हे माणसाचं खरं हृदय नाहीये, त्याचा त्याग करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्य अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे या हृदयालाच सर्वस्व समजतो, परंतु तो एक फक्त भौतिक अवयव आहे आणि म्हणून ते त्याज्य आहे, ते खरं हृदय नाहीये असं वसिष्ठ म्हणतात. मग खरं हृदय कोणतं आहे? खरं जे हृदय आहे त्याला त्यांनी उपादेय हृदय असं म्हटलेलं आहे. म्हणजे या देहाच्या ठिकाणी मी आहे अशा प्रकारच्या जाणीवेच्या रूपानं जे स्थित आहे ते म्हणजे उपादेय हृदय. मी आहे म्हणजे काय? असं कोण म्हणणार? तर आत्माच म्हणतो ना. म्हणजे देहाच्या ठिकाणी मी आहे अशा प्रकारच्या जाणीवेच्या रूपानं जे स्थित आहे ते उपादेय हृदय आहे. आणि हे संवित रूपी हृदय, संवित म्हणजे चेतना, चैतन्य. हे संवित रूपी हृदय चेतना मात्र स्वरूप आहे आणि ते देहाच्या आत असतं आणि बाहेरही असतं. महर्षी म्हणतात की उपादेय हृदय जे आहे ते मी आहे या जाणीवेच्या रूपानं असतं आणि ते चेतना मात्र स्वरूप आहे आणि ते देहाच्या आत पण असतं आणि बाहेर पण असतं. आता असं काय आहे बरं जे चेतना रूप आहे, देहाच्या आतही आहे बाहेरही आहे आणि जाणीवेच्या रूपात स्थिर आहे? याचा अर्थ उपादेय हृदय म्हणजे आत्मा. आणि हा परमात्माच आपल्या अंतर्यामी स्थिर आहे आणि हेच प्राण्यांचं प्रधान हृदय म्हणजे खरं हृदय आहे असं ते म्हणतायत. आणि यातच सर्व चराचर जग भरून राहिलेलं आहे. म्हणजे आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे, चैतन्य आहे, ते उपादेय हृदय आणि हेच चैतन्य आपल्या शरीराच्या बाहेर पण आहे ना, सृष्टीमध्ये पण आहे ना, सर्व चराचर जगामध्ये भरून राहिलेलं आहे हे चैतन्य. आणि ह्या चैतन्यालाच, आपल्या शरीरामधल्या या चैतन्यालाच त्यांनी
प्रधान हृदय किंवा उपादेय हृदय असं म्हटलेलं आहे. आणि हे हृदय सर्व पदार्थांना प्रतिबिंबित करणारा आरसाच आहे आणि सर्व संपत्तीचं भांडार आहे असं त्यांनी म्हटलंय. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असणारी जी अहम प्रत्ययाची भावना म्हणजे मी, अहंकार, अहम प्रत्ययाची जी ही जाणीव आहे, ती जाणीव म्हणजेच उपादेय हृदय आहे. आणि हे हृदय ग्रहणीय आहे असं वसिष्ठ सांगतात. म्हणजे द्विविध हृदय म्हणजे 2 हृदय. हेय हृदय जे आहे ते आपलं भौतिक देहाच्या ठिकाणी असलेलं मांसमय अवयव जो हृदय नावाचा आहे ते म्हणजे हेय हृदय आहे. पण ते खरं हृदय नाही, त्याचा त्याग करावा. आणि दुसरं म्हणजे उपादेय हृदय. उपादेय हृदय म्हणजे चेतना मात्र स्वरूप असं जे देहाच्या ठिकाणी हृदय आहे, जे बाहेरही आहे, आतही आहे, म्हणजे जे चैतन्य आहे. तर हे जे चेतना स्वरूप अहम प्रत्ययाची जाणीव करून देणारं जे हृदय आहे ते उपादेय हृदय आहे. आणि हे जे उपादेय हृदय आहे ते ग्रहणीय आहे, त्याचा स्वीकार करावा आणि हे हृदयाचा त्याग करावा असं इथं महर्षी वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. लक्षात आलं द्विविध हृदय ही काय संकल्पना आहे? हो मॅडम. समजलंय हो का? हो हा, हो. ठीक आहे. विविध हृदयावर बऱ्याच वेळा टीप येते किंवा प्राण आणि मन यांचा संबंध यावर सुद्धा टीप येऊ शकते. तर ते अशा पद्धतीनं ते उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. इथे आपलं उपशम प्रकरणातला 78वा अध्याय संपलेला आहे. काही शंका आहे का 78व्या सर्गाबद्दल? नसेल तर मग आपण पुढे जाऊया. पुढचा जो सर्ग आहे तो तुम्हाला 90वा सर्ग अभ्यासाला आहे. आवाज ऐकू येतोय ना नीट? हा, खूप छान आवाज येतो. आता व्हिडिओ चालू करा मॅडम. आवाज येतो ना. ठीक आहे. नाही तर व्हिडिओ चालू केला की परत आणि आवाज येईल म्हणून म्हणलं एकदा करून पहा. एकदा करून बघू. ठीक आहे. मी काल नोट्स पाठवलेत सगळ्यांना, मिळालेत का तुम्हाला? योग वसिष्ठच्या नोट्स मिळालेत? आता टाकतील नाही टाकले. योग वसिष्ठच्या नोट्स मिळाल्या आहेत का? नाही टाकलेलं, आणखीन टाकतील. एक टाकलेत का? हिंदी मध्ये होत्या त्या टाकलेल्या आहेत पहिल्या. तुम्ही जी आता शिकवताय ना त्या नाही टाकलेल्या आणखीन. हा, मी काल पाठवलेले आहेत नोट्स. त्यांना आठवण करा पाहिजे तर मी कालच त्यांना नोट्स पाठवल्यात, ते पाठवतील तुम्हाला. ठीक आहे. तर आता 90वा सर्ग आपण बघूया. 90वा जो सर्ग आहे, या 90व्या सर्गामध्ये वसिष्ठांनी चित्तनाश ही संकल्पना सांगितलेली आहे. चित्तनाश म्हणजे काय? तर चित्तातल्या सगळ्या विचारांचा, संकल्प आणि विकल्पांचा किंवा विषयाकार वृत्ती ज्या निर्माण होतात चित्तामध्ये, तर त्या सगळ्यांचा नाश म्हणजेच चित्तनाश आहे असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आवाज येतोय का आता ऐकू? का व्हिडिओ बंद करू मी? हॅलो, येतो ऐकायला? येतोय ना? ठीक आहे, ठीक आहे. तर इथे श्री वसिष्ठ म्हणतायत की जेव्हा वितहव्याचं चित्त विवेकपूर्ण विचारांमुळं अस्तप्राय होतं, म्हणजेच भाजलेल्या बीजाप्रमाणे दग्धबीज म्हणजेच अंकुररहित होतं, तेव्हा त्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या गुणांचा उदय होतो किंवा ह्या भावना उत्पन्न होतात. आता वितहव्य म्हणजे काय? वितहव्य म्हणजे प्रगत साधक, की जो योग साधना आयुष्यभर योग साधना करत 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 तो अगदी समाधी अवस्थेपर्यंत जो पोचलेला आहे, असा जो योगातला जो प्रगत साधक आहे, तर त्याचं जे चित्त आहे ते दग्धबीज झालेलं असतं. म्हणजे
एखाद्या बीज जे आहे ते आपण जमिनीत टाकलं की किंवा पाण्यात टाकलं की त्याला अंकुर येतात. पण तेच जर पूर्ण चांगलं भाजलं किंवा अगदी जळण्यापर्यंत जर ते अगदी भाजलं आणि ते भाजलेलं बीज तुम्ही पाण्यात टाका, जमिनीत टाका, कुठेही टाका, त्याला कधीही अंकुर फुटत नाही. त्याप्रमाणे अशा प्रगत साधकाचं वितहव्याचं जे चित्त आहे ते विवेकपूर्ण विचारांमुळे अस्तप्राय होतं. म्हणजेच भाजलेल्या बियांप्रमाणे दग्धबीज असं जे असतं ते अंकुररहित अशा दग्धबीजाप्रमाणे ते चित्त अस्तप्राय होतं. म्हणजेच त्या चित्तामध्ये कुठलेही संकल्प, विकल्प, इच्छा, आकांक्षा, स्वप्न किंवा कुठल्याही प्रकारची आसक्ती ही उरत नाही. त्यालाच चित्त हे अस्तप्राय झालं असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हे चित्त असं अस्तप्राय होतं किंवा दग्धबीजाप्रमाणे अंकुर शक्तीहीन किंवा अंकुररहित होतं, तेव्हा त्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा अशा प्रकारच्या गुणांचा विकास होतो किंवा अशा प्रकारच्या भावना उत्पन्न होतात. आता मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे तुम्हाला झालंय ना पातंजल योग सूत्रामध्ये? हा. कशाच्या संदर्भात सांगितलंय त्यांनी इथे? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे कसले उपाय सांगितलेत? सुख दुःख पुण्य विषयानां भावनात चित्त प्रसादनम. चित्त प्रसादनाचे उपाय जेव्हा सांगितलेले आहेत पतंजलींनी, तर ते चित्त प्रसादनाच्या उपायांमध्ये हे 4 चित्त प्रसादनाचे उपाय त्यांनी सांगितलेत: मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. तर या गुणांचा विकास किंवा या भावना चित्तामध्ये कधी निर्माण होतील? तर चित्त हे आसक्ती रहित जेव्हा होईल, जेव्हा दग्धबीज झालेल्या बीज भाजलेल्या बियांप्रमाणे, अंकुररहित बी प्रमाणे जेव्हा चित्त हे अस्तप्राय होईल, जेव्हा त्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारची आसक्ती, विषयासक्ती उत्पन्न होणार नाही किंवा नष्ट होतील सगळ्या आसक्ती, त्यावेळी अशा चित्तामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या गुणांचा उद्गम होतो आणि विकास होतो. तर श्रीराम विचारतात वसिष्ठांना की जेव्हा वितहव्याचे चित्त हे ब्रह्मामध्ये लीन होतं, तेव्हा हे गुण कोणामध्ये उत्पन्न होतात? म्हणजेच अशा याचा अर्थ नेमका काय की चित्त हे अस्तप्राय होतं म्हणजे काय, किंवा चित्त हे ब्रह्मामध्ये लीन झालं असं कधी म्हणायचं? कोणाला म्हणायचं की याचं चित्त ब्रह्मामध्ये लीन झालेलं आहे किंवा चित्त नाश झालाय, चित्त अस्तप्राय झालंय, हे कधी म्हणायचं? कसं समजायचं ते? मग वसिष्ठ श्रीरामांना चित्तनाशाचे 2 प्रकार सांगतात. तर चित्तनाशाचे 2 प्रकार कोणते? तर एक म्हणजे सरूप चित्तनाश आणि दुसरा म्हणजे अरूप चित्तनाश. आता चित्तनाश झाला केव्हा म्हणायचं? ज्यावेळी त्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारचे संकल्प, विकल्प निर्माण होणार नाहीत, कोणत्याच प्रकारच्या भावना निर्माण होणार नाहीत, कोणत्याही विषयाची आसक्ती जेव्हा त्या चित्तामध्ये राहणार नाही, त्यावेळी ते चित्त अस्तप्राय झालं किंवा चित्त नाश झाला असं म्हटलं जातं. मग या चित्तनाशाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सरूप चित्तनाश आणि दुसरं म्हणजे अरूप चित्तनाश. सरूप चित्तनाश जो आहे तो जीवनमुक्त झाल्यामुळे होतो आणि अरूप चित्तनाश जो आहे तो विदेहमुक्त झाल्यामुळे होत असतो. तर सरूप चित्तनाश म्हणजे काय? तर या चित्तामध्ये देह असतो, म्हणजे ज्या जीवनामध्ये देह असतो, पण अरूप चित्तनाश म्हणजे तो विदेह मुक्तामध्ये होतो, तर त्यामध्ये देह सुद्धा नसतो, देह सुद्धा विलीन झालेला असतो. तर अशा वेळी श्रीराम म्हणतात की चित्तनाश कशासाठी करायचा? चित्तनाशाची आवश्यकताच काय आहे? कशासाठी चित्तनाश झाला पाहिजे? तर जोपर्यंत चित्ताची सत्ता आहे तोपर्यंत दुःख आहे. चित्तामध्ये जेव्हा जेव्हा संकल्प, विकल्प निर्माण होतात, चित्त सतत बाहेरच्या विषयांकडे धावत असतं आणि ते सतत त्या विषयांचा भोग करण्याची इच्छा धरतं आणि त्या भोगांमधून दुःख निर्माण होतं. म्हणून जोपर्यंत चित्ताची सत्ता आहे तोपर्यंत दुःख आहे.
जेव्हा चित्ताची सत्ता जाईल तेव्हाच चित्तनाश होईल, आणि जेव्हा चित्तनाश होईल त्यावेळी दुःख हे संपेल. आणि चित्तनाश जो आहे ते सुखाचं कारण आहे. कारण का, चित्ताची सत्ता संपली की दुःख हे नष्ट होईल, आणि दुःख नष्ट झाले की सुख प्राप्त होईल. म्हणून चित्तनाश हे सुखाचं कारण आहे. म्हणून जोपर्यंत चित्ताचं म्हणजेच मनाचं अस्तित्व आहे तोपर्यंत दुःखाचा विनाश होणार नाही. म्हणून या मनाचं जे अस्तित्व आहे किंवा चित्ताची जी सत्ता आहे ती नष्ट झाली की मगच दुःखाचा विनाश होईल आणि सुखाची प्राप्ती होईल. आता आपण जे सर्वसामान्य माणसं आहेत किंवा जे सर्वसामान्य जीव आहेत त्या ते जीव अज्ञानी आहेत. त्यांना माहिती नाहीये की, त्यांना कळत नाहीये की आत्मा म्हणजे आपण आहोत, हे शरीर म्हणजे आपण नाहीये, आत्मा वेगळा शरीर वेगळं, याचं ज्ञान सर्वसामान्य जीवाला नसतं. आणि त्यामुळं अज्ञानी जीवामध्ये तामसी वासनांच्या अंकुरांचं जाळं हे चित्तामध्ये सतत विणलं जात असतं. आणि हे अज्ञानी जीवाचं मनच दुःखरूपी वृक्षाचं मूळ आहे. म्हणजे हे जे माणसाचं जे अज्ञान आहे किंवा हे जे अविद्या जी आहे ती अविद्याच दुःखरूपी वृक्षाचं मूळ आहे. म्हणून हे श्रीरामा चित्तनाश हा आवश्यक आहे असं वसिष्ठ सांगतात. ठीक आहे. नंतर मग आता चित्तनाश आवश्यक आहे, तर मग चित्तनाश झाला असं कधी समजायचं, चित्तनाशाची लक्षणं कोणती? तर आपलं हे जे चित्त आहे किंवा मन जे आहे ते कसं आहे, त्रिगुणात्मक आहे. सत्व रज आणि तम या 3 गुणांमुळे चित्त बनलेलं आहे. सत्व रज तम या हे 3 गुण मनामध्ये असतात किंवा या 3 गुणांनीच मन किंवा चित्त बनलेलं आहे. आणि या त्रिगुणांचाच आपल्याला अभिमान असतो. माणसाला या सत्व रजतम या त्रिगुणांचाच अभिमान असतो असं वसिष्ठ इथं सांगतायत. आणि हा अभिमानच म्हणजे थोडक्यात हा अहंकारच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि म्हणून चित्ताचा लय झाला पाहिजे किंवा चित्ताचा नाश व्हायला पाहिजे. आणि हा चित्तनाश हेच या प्रकरणाचं किंवा या सर्गातला मूळ सिद्धांत आहे. आणि चित्तनाश झालेल्या योगाच्या ठिकाणी चित्तनाशाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं इथं वसिष्ठांनी सांगितलेली आहेत. तर चित्तनाशाची लक्षणं कोणती आहेत? तर एक म्हणजे सुख दुःख समान, दुसरं म्हणजे मी आणि माझा हे भाव नष्ट होतात, तिसरं लक्षण म्हणजे संकटात किंवा आपत्तीमध्ये सुद्धा तो स्थिर राहतो, आणि चौथं लक्षण म्हणजे मूढतेचा नाश. तर चित्तनाशाची ही लक्षणं वसिष्ठांनी श्रीरामांना सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण कोणतं आहे? तर सुख दुःख समान, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या श्वासोच्छ्वासाने समोरच्या पर्वतावर काही फरक पडत नाही. आता समोर एखादा पर्वत आहे, आपण कितीही जोरात श्वास घेतला किंवा कितीही जोरात श्वास सोडला तरी त्या पर्वतावर त्याचा काही परिणाम होणार आहे का? त्याच्यामुळे काही तो पर्वत हलणार आहे का? नाही. तर त्याचप्रमाणे ज्या मनुष्याचा चित्तनाश झालेला असतो त्या माणसाला सुख आणि दुःख यांनी काहीही फरक पडत नाही. कितीही मोठं सुख त्याला मिळालं तरी तो हुरळून जात नाही किंवा हर्षभरीत होत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख त्याच्या समोर त्याच्या वाट्याला आलं तरी तो निराश होत नाही किंवा त्या संकटाला किंवा त्या दुःखाला घाबरून जात नाही. सुख आणि दुःख त्याच्या दृष्टीनं दोन्हीही समान असतात. सुख आणि दुःख दोन्ही स्थितीमध्ये तो अतिशय स्थिर राहतो. आणि असा जो मनुष्य असतो तो चित्तनाश झालेला असतो असं समजावं, असं वसिष्ठ म्हणतात. त्यानंतर दुसरं जे लक्षण सांगितलंय वसिष्ठांनी चित्तनाशाचं ते म्हणजे मी व माझा भाव. मी व माझा हा भाव नष्ट होतो. म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो. स्वतःच्या देहाचा अभिमान असतो, स्वतःकडे असलेल्या प्रॉपर्टीचा अभिमान असतो, स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा अभिमान असतो. हे माझं, ते माझं, ते माझं, मी म्हणेन तेच खरं. हे जे मी माझा माझं हे हा जो भाव आहे म्हणजे हा जो अहंकार आहे माणसाचा तो नष्ट झाला पाहिजे. जेव्हा ज्या माणसाचा तो मी व माझा हा भाव किंवा अहंकार नष्ट झालेला असतो त्या माणसाचा चित्तनाश झालेला आहे असं समजावं असं वसिष्ठ म्हणतात.
म्हणजे ज्या चित्तातून मी व माझा हा भाव नष्ट झालेला आहे, ज्याच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या भावना ज्याच्या चित्ताला परिच्छिन्न करत नाहीत किंवा विचलित करत नाहीत, अशा माणसाचा चित्तनाश झालेला आहे असं समजावं. ते इथं वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. नंतर तिसरं जे लक्षण सांगितलंय ते म्हणजे संकटात किंवा आपत्तीत स्थिर राहणं. आपत्ती म्हणजे संकट, कुठल्याही प्रकारची संकट, कृपणता, उत्साह, मदोत्सव ज्याच्या अंतःकरणात किंवा मुखचर्येवर कोणत्याही प्रकारचे विकार उत्पन्न करू शकत नाहीत. म्हणजे कोणत्याही बाह्य परिस्थितीनं ज्याचं मन विचलित होत नाही, त्याचा मनोनाश झालेला आहे किंवा चित्तनाश झालेला आहे असं समजावं. म्हणजे कोणत्याही प्रकारची संकट आली, कोणत्याही प्रकारचं दुःख आलं तरी जो माणूस विचलित होत नाही, ज्याचं चित्त हे स्थिर असतं, अशा माणसाचा चित्तनाश झालेला आहे असं समजावं. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे मूढतेचा नाश. म्हणजे मनाला जगताची भ्रांती होणं आणि त्या भ्रांतीचं मनन करणं. म्हणजे जगताची भ्रांती होणं म्हणजे असतरूपी जग आहे, जग जे आहे ते सतरूपी आहे अशी जी भ्रांती होते, आणि ही जी भ्रांती आहे तसंच त्या भ्रांतीच सतत चिंतन करत राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे, मूढतेचं लक्षण आहे असं वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे मूढतेचं जे लक्षण आहे, या मूढतेचा ज्याच्यामध्ये नाश झालेला आहे तर त्याला अमनस्क स्थिती असं म्हटलेलं आहे. अमनस्क स्थिती म्हणजे चित्तातले रज आणि तम हे दोष नष्ट होऊन ज्याच्यामध्ये फक्त सत्वगुणाचा विकास झालेला आहे किंवा सत्वगुण हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि रज आणि तम हे गुण फक्त नाममात्र झालेले आहेत, नाममात्र राहिलेले आहेत. तर असं ज्याचं चित्त आहे तिथं त्याचा चित्तनाश झालेला आहे असं समजावं. अमनस्क स्थिती म्हणजे शुद्ध चित्त ज्याच्यामध्ये फक्त सत्वगुणाचं स्फुरण असतं. तर अशा अमनस्क स्थितीलाच चित्तनाशाचं लक्षण समजावं असं वसिष्ठांनी सांगितलंय. अर्थात आता भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितलीत ती थोडक्यात ही अशीच लक्षणं सांगितलीत. म्हणजे चित्तनाश झालेला माणूस हा स्थितप्रज्ञ असतो किंवा जो स्थितप्रज्ञ असतो, ज्याला सुख दुःख समान असतं, मी व माझा हे भाव ज्याच्या चित्तातून नष्ट झालेले आहेत, जो कोणत्याही संकटामध्ये दुःखामध्ये स्थिर राहतो, ज्याच्या अज्ञानाचा मूढतेचा नाश झालेला आहे, असा जो आहे त्याचा चित्तनाश झालेला आहे असं समजावं. तर ही झाली चित्तनाशाची लक्षणं. आता चित्तनाशाचे प्रकार मी आधी जे सांगितलं त्याप्रमाणे चित्तनाशाचे 2 प्रकार यामध्ये वसिष्ठांनी सांगितलेले आहेत. तर 2 प्रकार कोणते, तर स्वरूप चित्तनाश आणि अरूप चित्तनाश. आता स्वरूप चित्तनाश जो आहे तर या प्रकारचा जो चित्तनाश आहे स्वरूप चित्तनाश, यामध्ये चित्ताचं स्वरूप बदललं जातं. म्हणजे पूर्णपणे चित्ताचं स्वरूपच बदललेलं असतं. आणि हा स्वरूप चित्तनाश जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेला असतो. ज्याच्यामध्ये स्वरूप चित्तनाश झालेला असतो तो जीवनमुक्त झालेला असतो. यामध्ये योग्याचं जे चित्त आहे त्या चित्ताचं स्वरूप बदलतं. म्हणजे ते दग्धबीज होतं, म्हणजे भाजलेल्या बी प्रमाणे होतं, अंकुर रहित होतं. त्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या वासनांचे अंकुर उदयाला येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे अंकुर वासनेचे अंकुर उत्पन्न होत नाही. आणि योग्याचं शरीर असतं, त्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे शरीर व्यापार हे चालू असतात, त्याचे कार्य पण चालू असतं, पण त्याला देहाभिमान राहत नाही अशी अवस्था असते. म्हणजे तो योगी शरीराशी बांधलेला नसतो, म्हणजे त्याचा देहाभिमान जो आहे तो गळून पडलेला असतो. त्याच्यातल्या ज्या सत्ववृत्ती आहेत किंवा सत्वगुण जो आहे चित्तातला, तो सत्वगुण हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतो. म्हणजे सत्वगुणानेच त्याचं चित्त पूर्ण चित्त हे प्रकाशित झालेलं असतं. आणि रजोगुण आणि तमोगुण, रजोवृत्ती आणि तमोवृत्ती
या अगदी नाममात्र शिल्लक उरलेल्या असतात आणि सत्वगुणानं त्याचं चित्त हे प्रकाशित झालेलं असतं. आणि अशा योगाने चित्ताला, स्वतःच्या चित्ताला शरीरापासून वेगळं केलेलं असतं. म्हणजे त्याला शरीराचं भान नसतं, थोडक्यात सांगायचं तर. म्हणजे मी शरीर नाही याचा तो प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे माझं शरीर नव्हे. हे ह्याचं ज्ञान त्याला प्रत्यक्ष झालेलं असतं. आता आपल्याला पण माहिती आहे ना, की मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे माझं शरीर नव्हे. पण याचा अर्थ असा आहे का, की आपल्याला त्याचं ज्ञान झालंय? नाही, आपल्याला फक्त ही माहिती मिळाली आहे. आपल्याला त्याचं ज्ञान झालेलं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला सांगितलं, की साखर ही पांढऱ्या रंगाची असते, साखर ही गोड असते, त्याची चव गोड असते. तर याचा अर्थ काय झाला, की मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला माहिती मिळाली. साखर ही वस्तू गोड असते, ही तुम्हाला माहिती मिळाली. पण तुम्हाला साखरेचं ज्ञान कधी होईल? जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष साखर तोंडात टाकाल आणि तुमच्या जिभेला जेव्हा त्याचा गोडपणाचा अनुभव येईल, तेव्हा तुम्हाला ते ज्ञान झालं असं म्हणायचं. तोपर्यंत ती फक्त एक माहिती असते. अशाच प्रकारे आपल्याला फक्त माहिती आहे, की आत्मा आणि शरीर हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. मी म्हणजे माझा आत्मा आहे, मी म्हणजे माझं शरीर नव्हे. ही झाली माहिती. पण जेव्हा स्वरूप चित्तनाश होतो, जेव्हा माणूस जीवनमुक्त होतो, त्याचा देहाभिमान गळून पडतो, त्यावेळी मी म्हणजे शरीर नाहीये, मी म्हणजे माझा आत्मा आहे. म्हणजे आत्मा हाच मी आहे. शरीर म्हणजे मी नाही. याचं प्रत्यक्ष ज्ञान त्या जीवनमुक्ताला होत असतं. त्याला म्हणायचं स्वरूप चित्तनाश. स्वरूप चित्तनाश म्हणजे मूळ रूपात जाणे. आपलं मूळ रूप काय आहे? आत्मा. आत्मा हे आपलं मूळ रूप आहे. तर तो मूळ रूपामध्ये जातो. म्हणजेच त्याला आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि आत्म्याचा तो प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. म्हणून त्याला स्वरूप चित्तनाश असं म्हटलं जातं. आणि अशा स्वरूप चित्तनाश झालेल्या योगाला जीवनमुक्त असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये शरीर आहे, शरीराचं कार्य पण चालू आहे, पण तो शरीरापासून वेगळा झालेला असतो. कळलं? आणि अशा जीवनमुक्ताच्या चित्तामध्ये सत्व म्हणजेच मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या सगळ्या भावना किंवा हे सगळे गुण हे उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्ये उत्तम वासनेचा उदय होत असतो आणि वाईट वासना ज्या आहेत त्या सगळ्या नष्ट होतात. आता इथं सुद्धा त्यांनी वसिष्ठांनी एक उपमा दिलेली आहे, की चंद्राच्या आल्हाददायक दीप्तीप्रमाणे, दीप्ती म्हणजे प्रकाश, तर पूर्ण चंद्राचा जो असा आल्हाददायक प्रकाश असतो, तर त्या प्रकाशाप्रमाणे जीवनमुक्ताच्या चित्तामध्ये सत्वगुणाचा प्रकाश पसरलेला असतो. आणि जीवनमुक्ताचं मन हे ब्रह्माकार वासनेनं युक्त असतं. ब्रह्माकार वासना म्हणजे काय? तर मीच ब्रह्म आहे. कारण त्याला आत्म्याचं ज्ञान आहे आणि आत्म्यालाच ब्रह्म असं म्हटलं जातं. तर मीच ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, याचा तो अनुभव घेत असतो. त्यालाच म्हणतात ब्रह्माकार वासना. तर अशा ब्रह्माकार वासनेनं त्याचं चित्त हे भरलेलं असतं. त्यामुळं पुनर्जन्मापासून तो मुक्त होतो. आता जेव्हा चित्तामध्ये काही वासना निर्माण होत असतात, त्या वासना पूर्ण करण्यासाठी मनुष्य धडपडत असतो आणि त्या वासना पूर्ण करण्याच्या नादात तो अनेक चांगली आणि वाईट कर्म करत असतो. मग कर्म केलं की त्याच्यातून वेगवेगळे कर्माशय तयार होतात आणि त्याचे भोग, चांगले वाईट भोग आपल्याला भोगावे लागतात. पण ज्यावेळी चित्त हे वासनाहीन होतं, कोणत्याच वासना त्या चित्तामध्ये राहत नाहीत, त्यामुळं तो कोणत्याच प्रकारची चांगली किंवा वाईट कर्म करत नाही आणि त्यामुळे कर्माशय निर्माण होत नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचे भोग भोगायला लागत नाहीत आणि तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो. या जन्मात केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आपण पुन्हा जन्म घेतो. मग त्या पुन्हा जन्म घेतलेल्या त्यात पण काही कर्म केली जातात, त्याचे भोग भोगण्यासाठी म्हणून पुन्हा जन्म होतो आणि हे जन्म आणि मृत्यूचं चक्र हे अखंड चालू राहतं. परंतु जो जीवनमुक्त असतो त्याचं जे चित्त आहे ते वासनाहीन झालेलं असतं. चित्तात कोणत्याच वासना नाहीत. त्यामुळं तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो. त्याचा पुनर्जन्म होत नाही.
आणि ते मन सुद्धा पुन्हा जन्म पावत नाही. आणि जीवन मुक्ताच्या या मनोनाशामध्येच सत्व भावाच्या ज्या सत्व गुणाचे जे भावना आहेत, म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, या हे सत्व गुणाच्या भावना या निर्माण होत असतात. आता ह्या ज्या भावना निर्माण होतात, सत्व गुणाच्या भावना, तर त्याला सुद्धा वसिष्ठांनी एक अशी उपमा दिलेली आहे की वसंत ऋतूमध्ये हिमालयात ज्याप्रमाणे पुष्पमंजिरी स्फुरण पावतात, वसंत ऋतूत हिमालयामध्ये पुष्पमंजिरी जशा स्फुरण पावतात, त्याप्रमाणे मैत्री, करुणा, मुदिता या सत्व गुणाच्या भावना किंवा हे सत्व गुण चित्तनाश झालेल्या किंवा जीवनमुक्ताच्या चित्तामध्ये स्फुरण पावतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे इथं आध्यात्मिक ज्ञान सगळं देत असताना किती छान उपमा वसिष्ठांनी श्रीरामांना सांगितलेल्या आहेत. म्हणजे जसं सत्वगुणाचा प्रकाश कसा होतो चित्तामध्ये, तर चंद्राच्या आल्हाददायक दीप्तीप्रमाणे चित्त हे प्रकाशित होत असतं, सत्वगुणानं प्रकाशित होत असतं. किंवा चित्तामध्ये मैत्री, करुणा, मुदिता ह्या उत्तम भावना स्फुरण पावतात, तर त्या कशा, तर त्या हिमालयात जशा वसंत ऋतूत हिमालयात जशा पुष्पमंजिरी स्फुरण पावतात, तशा प्रकारे या सत्वगुणाच्या भावना जीवनमुक्ताच्या चित्तामध्ये स्फुरण पावत असतात. आणि ब्रह्मयुक्त वासनेनं त्याचं चित्त हे ओतप्रोत भरलेलं असतं. तर याला म्हणायचं स्वरूप चित्तनाश, किंवा यालाच जीवनमुक्त असं म्हटलं जातं. स्वरूप चित्तनाश आणि जीवनमुक्त या दोन्हीची लक्षणं ही सारखीच आहेत. किंवा जीवनमुक्त याच्यावर जर टीप आली तर हेच लिहायचंय, आणि स्वरूप चित्तनाश यावर टीप आली तरी हेच लिहायचंय. लक्षात आलं? त्यानंतर दुसरा जो प्रकार सांगितलाय वसिष्ठांनी तो म्हणजे अरूप चित्तनाश. अरूप चित्तनाश जे आहे, तर या चित्तनाशामध्ये चित्ताच्या स्वरूपाचाच विनाश होत असतो. म्हणजे स्वरूप चित्तनाशामध्ये चित्ताचं स्वरूप बदललं जातं, पण चित्त असतं. स्वरूप चित्तनाशामध्ये चित्ताचं स्वरूप हे बदललं जातं, परंतु अरूप चित्तनाशामध्ये काय होतं, तर चित्ताचं स्वरूपच नष्ट होतं. नुसतं बदललं जात नाही, तर ते नष्टच होतं चित्ताचं स्वरूप. म्हणजे काय होतं की स्वरूप चित्तनाशामध्ये चित्ताच्या स्वरूपाचाच विनाश होत असतो. म्हणजेच अरूप चित्तनाशामध्ये योगी हा विदेह मुक्त झालेला असतो. अरूप चित्तनाशामुळे योगी हा विदेह मुक्त या अवस्थेला प्राप्त झालेला असतो. आता जीवनमुक्त अवस्थेमध्ये चित्त हे अतिशय शुद्ध झालेलं असतं, सत्व गुणयुक्त झालेलं असतं, ब्रह्माकार वासनेनं युक्त झालेलं असतं, परंतु त्याचं अस्तित्व असतं. चित्ताचं अस्तित्व हे असतं, स्वरूप बदलतं, सत्वगुणांनी ब्रह्माकार वासनेनी युक्त होतं, परंतु त्या चित्ताचं अस्तित्व हे असतं. परंतु जेव्हा अरूप चित्तनाश होतो त्यावेळी काय होतं, तर चित्ताचं हे अस्तित्वच नष्ट होतं, चित्ताचं अस्तित्वच लयाला जातं, चित्त लयाला जातं, तेव्हा त्याला विदेह मुक्त असं म्हणतात. तर या अवस्थेमध्ये जेव्हा चित्त लयाला जातं, तर त्या अवस्थेला विदेह मुक्त असं म्हणतात. आणि त्यानंतर त्या योग्याला परमपदाची प्राप्ती होते. म्हणजेच तो जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो, त्याला पुनर्जन्म तर नाहीच, परमपदाला प्राप्त होतो. म्हणजेच थोडक्यात तो मोक्ष पदाला जातो, त्याला मोक्ष मिळतो. आता शुद्ध चित्ताचाही जेव्हा लय होतो, म्हणजे सत्वगुणांनी युक्त अशा शुद्ध चित्ताचा सुद्धा जेव्हा लय होतो, तेव्हा त्याला कोणतंच रूप राहत नाही, चित्त स्वरूप राहत नाही. म्हणजेच ते निराकार रूपरहित असं निर्गुण निराकार असं होतं, त्यालाच अरूप चित्तनाश असं म्हटलेलं आहे. आणि यात काहीच शिल्लक राहत नाही, म्हणजे काहीच दृश्य स्वरूपात किंवा जाणवण्यासारखं असं काहीच त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणजे यात अगुणही नाहीत, गुणही नाहीत, अगुणही नाहीत, श्रीही नाही, अश्रीही नाही, चांचल्य पण नाही आणि अचांचल्य पण नाही, हर्ष, क्रोध या सगळ्या वृत्तींचा उदय पण नाही आणि अस्तही नाही, तेज पण नाही आणि तम पण नाही, संध्याही नाही, दिन रात्र सुद्धा नाही,
खाली पण नाही, वर पण नाही, कोणत्याही प्रकारची क्रिया पण नाही आणि अक्रिया पण नाही, कोणत्याही प्रकारचा भाव पण नाही आणि अभाव पण नाही, अर्थही नाही आणि अनर्थही नाही, दिशाही नाही, आकाशही नाही, कोणत्याही प्रकारच्या वासनाही नाहीत, रचना पण नाही, नक्षत्र, चंद्र, सूर्य, वायू इत्यादी काहीच नाही. तर ते परमसिद्धच असल्यामुळं त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. त्याचं शब्दात वर्णनच करता येत नाही असं त्यांनी सांगितलंय. ते शरद ऋतूतल्या आकाशाप्रमाणे निरभ्र झालेलं असतं. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काहीच शिल्लक राहत नाही. आणि जे योगी या पदाला प्राप्त झाले आहेत ते बुद्धीच्या पार गेलेले आहेत आणि संसार व्यवहाराच्याही पलीकडे गेलेले आहेत आणि ते परमपद संपूर्ण दुःख रहित, चिन्मय, निष्क्रिय, ब्रह्मानंदाने परिपूर्ण, चित्तरहित आणि आकाशासारखं निरभ्र असतं. हे परमपद कसं आहे तर दुःख रहित आहे. त्याच्यानंतर चिन्मय, चिन्मय म्हणजे कायमस्वरूपी आहे ते. त्याच्यातून पुन्हा जन्म होणार नाही किंवा त्याच्यामध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारच्या वासनांचा उदय होणार नाही. त्याच्यानंतर निष्क्रिय आहे ते, ब्रह्मानंदाने परिपूर्ण आहे, चित्तरहित आहे, आकाशासारखं आहे, निरभ्र आहे आकाशासारखं आणि यालाच विदेह मुक्त अवस्था असं म्हटलं जातं. आणि असा योगी परमगतीला म्हणजेच मोक्षाला जातो आणि त्यामध्ये देह सुद्धा राहत नाही. म्हणजे स्वरूप चित्तनाशामध्ये चित्ताचं अस्तित्व असतं, फक्त चित्ताचं स्वरूप बदललं जातं आणि देह पण असतो, पण देहाभिमान गळून पडलेला असतो. आणि विदेह मुक्तामध्ये चित्ताचं अस्तित्वच नष्ट होतं आणि देह सुद्धा नष्ट झालेला असतो, म्हणून त्याला विदेह मुक्त असं म्हटलं जातं. आणि हा विदेह मुक्त जो आहे तो मोक्ष पदाला, परमपदाला पोचलेला असतो. लक्षात आलं? चित्तनाश, चित्तनाश लक्षात आलं का? का काही शंका आहे? हो. कुणाला काही शंका आहे का? सर्ग नाही 90. मॅडम. हा, चित्तनाश सोपा आहे, एकदा समजलं की लिहायला काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. आता पुढचा जो सर्ग आहे 25वा सर्ग आहे, निर्वाण प्रकरणातला 25वा सर्ग. तुम्हाला हे 3च सर्ग आहेत या सत्रामध्ये, 78वा सर्ग, 90वा सर्ग आणि निर्वाण प्रकरणातला 25वा सर्ग. तर निर्वाण प्रकरणातला 25वा सर्ग जो आहे तो आपण ठीक आहे, मी आता लिव्ह करते.